भावशेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय भारतीय अर्थकारणाला जागतिक पार्श्वभूमी. भारतीय अर्थकारणाला जागतिक पार्श्वभूमी असं म्हणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण साहजिकच येऊ घातलेला अर्थसंकल्प हे तर आहेच, पण त्याच्याच बरोबरीनं मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्यापासून ज्या काही दोन गमतीच्या घटना घडल्या, खरं म्हणजे गमतीच्या म्हणणं योग्य नाही, अत्यंत गंभीर घटना घडल्या, त्याची नेमकी आणि नक्कीच पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला असेल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. तसंही या दोन क्षेत्रांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं आणि त्याचा व्यावसायिक उपयोग करून घेणं हे मोदी सरकारच्या आधीच्या दोन कालखंडांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. याच्यावरनं राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रचंड गदारोळ होऊ शकतो ही गोष्ट नक्की. या दोन्ही क्षेत्रांची मुहूर्तमेढ ही मोदी सरकारच्या कालखंडामध्ये घातली गेलेली नाही हे अत्यंत उघड आहे. या दोन्ही क्षेत्रांना भारतीय राजकारणामध्ये, भारतीय समाजकारणामध्ये, भारतीय अर्थकारणामध्ये गेल्या कित्येक दशकांचा, केवळ गेल्या 10 वर्षांचा नव्हे असा इतिहास आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु अगदी सुरुवात झालेल्या या क्षेत्रांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आणि एका व्यापक दृष्टिकोनातून गेल्या 10 वर्षामध्ये बघितलं गेलं किंवा निदान तशी आपल्याला संधी मिळाली हे गोष्ट मात्र नक्की. आणि या दोन क्षेत्रांमध्ये मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाला सुरुवात झाल्यापासून ज्या दोन घटना घडल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेच्या केंद्रबिंदूमध्ये येतील आणि आपल्या सरकार म्हणून, सरकारी धोरण म्हणून, सरकारी धोरणातून त्याला दिला जाणाऱ्या आर्थिक मदतीसाठी एक वेगळा आयाम निर्माण झाला आणि त्याचं प्रतिबिंब येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पडल्या वाचून राहणार नाही असा एक माझा काय असा आहे. यातलं पहिलं क्षेत्र हे अवकाशाशी संबंधित आहे. आपल्याला कल्पना आहे की सध्या सुनीता विल्यम्स या अंतराळामध्ये काही कारणांमुळे अडकल्या. त्या परत येऊ शकतील की नाही याच्याबद्दलची एक चर्चा आपल्या देशामध्ये सुरू आहे. त्यांना एलॉन मस्क सोडवणार की रशिया सोडवणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. म्हणजे मुळात त्या अडकल्या हे दुर्दैवी, त्यांना नेमकं कोण मदत करू शकेल हे कळत नाही हे त्याहून दुर्दैवी, आणि ह्या दोन्ही संस्था भारतीय कार्यक्षेत्राच्या किंवा परिप्रेक्ष्याच्या बाहेरच्या असाव्यात हे तर त्याहूनही दुर्दैवी. मग एकीकडे आत्मनिर्भर अशी घोषणा करायची, भारतीय माणसं सुद्धा ॲस्ट्रोनॉट म्हणून जाऊ शकतात अशा पद्धतीची योजना करायची असेल तर या क्षेत्राचा एका आर्थिक मदतीच्या दृष्टिकोनातून वेगळा विचार करावा लागेल ही गोष्ट अत्यंत उघड आहे. आणि त्यामुळेच या क्षेत्राबद्दल बाळगावी लागणारी गुप्तता आणि त्याचबरोबर या क्षेत्राकरता बाळगावी लागणारी काटेकोरता म्हणून त्याची चर्चा जरी आत्ता होत नसली अगदी संसदेतही आणि संसदेबाहेरही, तरी सुद्धा त्याचं प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात पडलं तर आश्चर्य वाटण्याजोगी परिस्थिती आहे अशातला भाग नाही. कारण याला असणारी गेल्या 10 वर्षांची किंवा विशेषतः मोदी सरकारच्या आधीच्या दोन कालखंडांची पार्श्वभूमी ही आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे. हा विषय निखळ आर्थिकतेमध्ये बसतो की नाही याची मला कल्पना नाही, परंतु तो आपल्या सामाजिकतेमध्ये, तो आपल्या राष्ट्रीयतेमध्ये नक्की बसतो, म्हणून आजच्या विषयामध्ये याचा मी समावेश करतोय. आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मे 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी जेव्हा पंतप्रधान म्हणून, आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेला त्यांच्या पहिल्या 5 जाहीर कार्यक्रमांमध्ये एक कार्यक्रम हा श्रीहरिकोटामध्ये होता, जिथनं आपण आपली स्पेस सॅटेलाइट लॉन्च केले. त्यावेळेला साधारणपणे 9 सॅटेलाइट्स आपण लॉन्च केले गेले आणि तो त्यावेळेचा राष्ट्रीय विक्रम होता. 2019 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा नव्यानं सत्तारूढ झाले, दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली, त्याही वेळेला त्यांच्या पहिल्या काही निवडक जाहीर कार्यक्रमांमधला एक कार्यक्रम श्रीहरिकोटा असा होता आणि त्यावेळेला आपण एका वेळेला एका दिवशी 100 पेक्षा जास्त सॅटेलाइट लॉन्च केले. हा जागतिक विक्रम होता. हे योगायोग असतील याच्यावरती विश्वास ठेवायचा झाला तर इतकंच म्हणावं लागेल की हे असे योगायोग घडत नसतात, ते घडवून आणावे लागतात. त्यातनं एक प्रकारचं धोरणात्मक निवेदन, ज्याला आपण आपल्या नेहमीच्या परिभाषेमध्ये पॉलिसी स्टेटमेंट असं म्हणतो, ते केलं जातं.
त्याच्यामध्ये जेव्हा विशेषतः तुम्ही 100 पेक्षा जास्त सॅटेलाइट एकाच वेळेला लॉन्च करत असता, परिप्रेक्षित करत असता, आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्या देशाचे सॅटेलाइट नसतात, इतर देशांनाही आपण ती सेवा पुरवतो, आणि ह्या दोन्ही वेळच्या भाषणांमध्ये सॅटेलाइट आणि सॅटेलाइट लॉन्चिंग हे केवळ वातावरण किंवा केवळ युद्ध याच्यासाठी न वापरता शिक्षणासकट, कृषी क्षेत्रासकट इतर अनेक गोष्टींचा विचार करता येईल का, असा विचार मांडला जातो. अशा वेळेला अवकाश तंत्रज्ञान ही केवळ तांत्रिक किंवा केवळ सायंटिफिक गोष्ट न उरता ती सामाजिक होते, आणि जिथं जिथं ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक होते त्या वेळेला त्याच्यापासून राजकारण आणि अर्थकारण हे बाजूला राहत नाही. एवढ्या करता मी गमतीने नेहमी म्हणतो की समाजकारण ही सवत्स धेनू आहे. आता त्याच्यात वत्स कोण आणि धेनू कोण हे ज्याचं त्यानं ठरवलेलं बरं, आणि म्हणून अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळामध्ये लक्ष द्यावं लागेल, आणि त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये पडेल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. आणि असंच दुसरं क्षेत्र एका वेगळ्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये किंवा या चर्चेमध्ये घ्यायला मला आवडेल, आणि ते म्हणजे भारतीय संरक्षण. एकंदरीतच गेल्या 10 वर्षात 2014 नंतरच्या काळामध्ये, आणि त्यातही विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये संरक्षण या क्षेत्राकडे बघण्याची आपली व्याप्ती ही पूर्णपणानं बदलली आहे. त्याच्या आधीच्या काळामध्ये संरक्षण हे म्हटलं तर ज्याला इंग्रजीमध्ये होली काऊ म्हटलं जातं, अशा गुप्ततेच्या आवरणाखालती होतं, आणि मग स्वच्छतेचा डाग अबाधित राहावा किंवा स्वच्छतेचं कौतुक अबाधित राहावं, भ्रष्टाचाराचा डागही लागू नये म्हणून अनेक वर्ष निर्णय न घेण्याची ही प्रक्रिया आपण अवलंबली. आणि एकंदरीतच 47 ते 2014 याच्यामध्ये मधल्या काही काळाचे मोजके अपवाद वगळता आपण संरक्षणाकडे आपल्या देशाच्या भौगोलिक सीमांचं संरक्षण या मर्यादित हेतूनं पाहिलं. पण करोना नंतरच्या काळामध्ये भारतीय राजकारणाने, भारतीय अर्थकारणाने, भारतीय समाजकारणाने ज्या आत्मनिर्भरतेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, एकमेव त्याचा प्राधान्यक्रम ठरवला नसला तरी सुद्धा अशा वेळेला त्या कचाट्यातून संरक्षणही सुटलं नाही. आणि मग त्यावेळेला 2020 मध्ये आत्मनिर्भरची पॅकेजेस जाहीर होताना असं म्हटलं गेलं की येत्या 5 वर्षामध्ये, मार्च 2020 मधली घटना आहे, मग येत्या 5 वर्षामध्ये आपल्या देशाला देश म्हणून लागणाऱ्या संरक्षण विषयक सामुग्रीच्या किमान 75% उत्पादन, किमान हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे, आपण भारतातच करू. अशा वेळेला दुसरीही घोषणा केली गेली की 18,000 कोटी रुपयांचं एक रकमी टेंडर जर संरक्षण खात्याकडनं निघालं तर या मालाची संपूर्ण खरेदी पूर्णपणाने भारतीय कंपन्यांकडनंच केली जाईल. मग अशा वेळेला त्या कंपनीमध्ये तांत्रिक सहभाग विदेशी कंपनीचा असला तरी चालेल, त्याच्यामधला भांडवली सहभाग विदेशी कंपनीचा असला तरी चालेल, पण त्याचा कंट्रोलिंग इंटरेस्ट हा भारतीय कंपनीचा हवा. जो चेक काढला जाईल तो भारतीय कंपनीला दिला जाईल, कारण मुळातच जे टेंडर दिलं जाईल ते भारतीय कंपनीला दिलं जाईल. त्यामुळे मार्च 2020 नंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स असेल, माझगाव डॉक असेल, भारत डायनामिक्स असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, यांच्या व्यवहारांबरोबर या क्षेत्राशी निगडीत अशा खाजगी कंपन्यांच्याही व्यवहारांमध्ये, आणि त्यामुळं त्यांच्या शेअर बाजारामधल्या नोंदणीकृत शेअर्सच्या बाजारभावामध्ये झालेली वाढ याचाही फायदा नक्की होईल. कारण आता गेल्या 4-5 वर्षातले याबद्दलचे सातत्यपूर्ण प्रयत्नानं आज परिस्थिती अशी आहे की मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जी केलेली घोषणा आहे त्याच्याकडे इथे दुर्लक्ष करून चालणार नाही की येत्या वर्षभरामध्ये 65,000 कोटी रुपये इतकी निर्यात संरक्षण विषयक मालाची करण्याचं उद्दिष्ट ठेवण्याचा सरकारी प्रयत्न आहे. अर्थसंकल्प सादर न झाल्यामुळे अशी शब्दरचना केली जाते. मुळात राजनाथ सिंग संरक्षण मंत्री असले तरी ती संयत व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांची भाषा फ्लॅशी असणार नाही. त्यातही संरक्षण हा विषय मिरवायचा विषय नसतो, कर्तृत्व गाजवायचा विषय असतो, याचंही बंधन असेल. आणि अशीच घोषणा जर अर्थसंकल्पामध्ये झाली तर अर्थसंकल्प फुटला अशी चर्चा होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. पण असं जरी असलं तरी या 65,000 कोटीची संरक्षण विषयक वस्तूंची, सेवांची निर्यात हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे, कारण हे एक अत्यंत वेगळं बंधन आहे. याचा अर्थसंकल्पाशी असलेला संबंध इतकाच आहे की आज संरक्षण विषयक बहुतेक कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत.
त्यामुळे त्यांची भांडवल उभारणी, त्यांची निधी उभारणी, त्यांची कर्ज उभारणी ही सरकारी माध्यमातनं पर्यायानं अर्थसंकल्पातनं येईल. 65,000 कोटी रुपये किमतीच्या मालाची आणि सेवांची जर निर्यात करायची असेल तर त्याच्यापेक्षा थोडं जास्तच असं उत्पादन येत्या वर्षभरात आपण करणार आहोत. मग त्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, त्या उत्पादनासाठी लागणारं तंत्रकौशल्य, त्या उत्पादनासाठी लागणारी तांत्रिक व्यवस्था, त्या उत्पादनासाठी लागणारी प्रशासकीय व्यवस्था, या सगळ्यांचं गणित त्या अर्थसंकल्पीय तरतुदीत येईल. जर गेल्या 2 वर्षातल्या संरक्षण विषयक खात्याच्या तरतुदींमध्ये वाढ झाली असेल, तर जर त्याचं कारण वन रँक वन पेन्शन OROP असेल, तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण खात्याविषयीच्या तरतुदीमध्ये जर भरीव वाढ झाली तर त्याचं कारण OROP असं प्रशासकीय नसून असं उत्पादकीय आहे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. या विषयाची चर्चा करत असताना कदाचित थोडं संदर्भहीन वाटेल, पण खरं म्हणजे तिथे या विषयाची सुरुवात होते. मला लोकमान्य टिळकांची राहून राहून आठवण होतीये. तसं ही 23 जुलै ही लोकमान्यांची जन्मतिथी आणि 1 ऑगस्ट ही पुण्यतिथी, त्याच्याच दरम्यान आपण हे व्हिडिओ ऐकतोय. तर लोकमान्य टिळकांनी अशी मागणी 1905 साली नागपूरला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा केली होती की भारतीय सैन्य, मग ते भारतीय सैनिक त्यांनी वापरलेला शब्द, कारण तेव्हा आपण स्वतंत्र नव्हतो, हिंदुस्थानी सैनिक जिथे जिथे इंग्रजांच्या वतीनं लढतील, मग ते भारतीय सीमारेषेत असेल किंवा भारतीय सीमारेषेच्या पलीकडे इंग्रजांकरता असेल, त्यांच्या वापरामध्ये असलेली शस्त्रास्त्र, बंदुकी, दारुगोळा आणि काडतुस याचं उत्पादन भारतामध्येच झालं पाहिजे आणि भारतीय सैनिकांना आणि हिंदुस्थानी व्यक्तींना इंग्रजांच्या बरोबरीनं स्पर्धेनं कमिशन मिळाली पाहिजेत. कमिशन ह्याचा अर्थ दलाली असं नाही. त्यावेळेला लष्करामधल्या भरतीला कमिशन्ड ऑफिसर्स असं म्हटलं जायचं आणि त्यावेळेला भारतीय सैनिक किंवा भारतीय मनुष्य त्या रिगर्समध्ये टिकत नाही, त्या करड्या शिस्तीमध्ये टिकत नाही, असा त्यांचा दावा होता आणि एवढ्या करता काउन्सिलमध्ये लोकमान्यांनी ही मागणी लावून धरलेली होती. असे जर मध्ये सोडून जातात म्हणून आम्हाला खर्च परवडत नाही असं तत्कालीन सरकारनं लोकमान्यांच्या मागणीला दिलेलं उत्तर होतं, तर त्याचा बॉन्ड पेपर, त्याची गॅरंटी द्यायला मी तयार आहे तितक्या रकमेची, असं लोकमान्यांनी काउन्सिलमध्ये विधान केलं. मागणी अमान्य केली असे दाखवायचं नाही, पण मान्य तर करायची नाही, या भूमिकेतनं तत्कालीन इंग्लिश सरकारनं अत्यंत अवास्तव अशा मागणीची, बॉन्डची रक्कम मागणी ही लोकमान्यांकडे केली आणि ही मागणी सरकारनं काउन्सिलमध्ये केल्यानंतर काही मोजक्या तासांच्या अवधीमध्ये तशा पद्धतीची बँक गॅरंटी ज्याला आपण म्हणू अशा स्वरूपाचं डॉक्युमेंट लोकमान्यांनी काउन्सिलला दिलं, असा इतिहास आहे. याला आत्मनिर्भर म्हणतात. मग असं जर अर्थसंकल्पाचं लक्षण आलं तर वाटायला विघ्नसंतोषीपणा वाटेल, पण करोना नंतर पेटलेल्या रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये जसं जिओपॉलिटिकल स्थान होतं त्याच्या पलीकडे आता भारतीय लष्कर पोचतंय. आज जगामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती आहे. इस्रायल बरोबरची आपली या क्षेत्रातली बोलणी वाढतायत. जर्मनी आपल्याला एका वेगळ्या सकारात्मक भूमिकेतनं बघतंय. भारतीय आरमार लाल समुद्रापर्यंत जात व्यापारी जहाजांचा पाठलाग करतंय. या सगळ्या घटना आपण आपली बाजारपेठ केवळ निर्माण केली असं नव्हे, नवीन बाजारपेठही आपल्याला अनुकूल आहे असं सांगत असेल तर त्याचं गडद प्रतिबिंब, ठळक प्रतिबिंब, अधोरेखित करावं असं प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पामध्ये पडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि म्हणून या व्हिडिओचा विषय किंवा भावशेखरच्या या भागाचा विषय भारतीय अर्थकारणाला जागतिक पार्श्वभूमी. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.